नमस्कार मित्रांनो. बघा, जर आता गावरान कोंबडी पालन करत असेल तर मित्रांनो एक एरियामध्ये आपल्या कोंबड्या राहतात. तर मित्रांनो कसं होते, चोचा मारणं हे मारणं असं प्रमाण वाढत जाते. आपण किती पण चारा टाकलो तरी कसं आहे, यांच्या आक्रमक सवय असल्यामुळं मित्रांनो हे बघा ह्या चोचा वगैरे खात राहते. तर मागं कसं करायचं, आपण चोचा बिलकुल कापू शकतो, काही हरकत नाही आहे मित्रांनो. गावरानी कोंबडे चोचा कापल्यामुळं पण ओळखू येते, असं काही नाही आहे का गावरानी आहे का नाही आहे मित्रांनो. तुम्ही चोचा कापून पण त्याच्या गावरानी कोंबडं ओळखते ते. दुसरं कारण म्हणजे मित्रांनो याच्या मेन राहते याच्या पाण्यामध्ये कमी. आता बघा आयोडीनची कमी. तर मित्रांनो त्याच्यासाठी आता आपण करायचं काय, तर आपण एकदम स्वस्त्यामध्ये त्याच्यात एक निवारण लावू शकतो. बघा जसं का आता तुम्ही बघू शकता, आता मी पूर्ण पाणी भरून ठेवलं आहे तुम्हाला ते व्हिडिओ स्पष्टीकरण सांगण्यासाठी. त्यानंतर आपण याच्यासाठी चोचा न खाल्ल्यामुळे मागे माहिती आहे का काय झालं मित्रांनो, माझ्या फार्ममध्ये ते त्यांच्या ज्या मागच्या साईड होतं त्यांना नुसतं मित्रांनो हे चोचा मारू खुरकून टाकला होता. त्याच्यामुळे मित्रांनो तुझा माल डॅमेज दिसत आणि त्याच्यामुळे माझ्या 1-2 कोंबड्या मेल्या पण होत्या. तर म्हणून मित्रांनो हा जो मिठाचा प्लॅन आहे हा मला एका डॉक्टरनीच सांगितला आहे, पण मी जसं करत होतो तसंच तुमच्यासाठी पण सांगत आहो. हे बघा कुठे गेलं, हे मीठ आहे मित्रांनो. हे आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे भावांनो, हे 10 ग्रामची 10 ml ची भांडी आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये थोडं असं समजा 20-20 ग्राम मीठ टाकून द्या पूर्ण याच्यात. बघा बघा सर्व पाण्यात टाकून द्या. जिथे जिथे आपण पाणी ठेवतो तिथे तिथे पक्कच मीठ टाकून ठेवून द्या, जेणेकरून काय होईल. आता भावांनो कसं आहे, मोबाईल पकडायला कोणी राहत नाही, त्याच्यामुळे पण कसं आहे हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे. त्याच्यासाठी मी बघा याच्यामुळे काय होईल, 1-2 दिवस अंडे कमी होऊ शकते आपल्याला फार्ममध्ये आयोडीन असल्यामुळे. पण मित्रांनो काही टेन्शनचा विषय नाही आहे. हा प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण का याच्यात अंदामध्ये थोडंसं मीठ देऊन द्यायचं, जेणेकरून काय होतं मिठामुळे यांना पाण्याला टेस्ट पण येते आणि मित्रांनो याची भूक पण वाढते. कधी कधी होते आपल्या फार्मवर कमीत कमी कोंबड्या चारा उचलते, तर त्याचा प्रॉब्लेम हाच आहे का मित्रांनो आयोडीन. तर मित्रांनो बघा ना, दुसरी एक गोष्ट पाण्यात औषध टाकताना एक गोष्टीची काळजी घ्या. बघा आता मी हे पूर्ण टपं भरलेले नव्हते, आता याच्यामध्ये थोडं पाण्याची सीक देऊन द्यायची. बघा कसं आहे याच्यामध्ये दवाई पूर्ण घोळून जाते. त्यामुळे आता समजलं मित्रांनो का आपल्या गावरान कोंबडी पालनमध्ये मिठाचा वापर कसा करायचा. आता जे तुम्हाला मिठाचा वापर सांगितला आहे एकदम साधी आणि सिंपल पद्धतीत सांगितलं आहे का मिठाच्या वापराने काही साईड इफेक्ट होत नाही, पण महिन्याचे एकदा तरी आपण मिठाचा वापर करा. याच्यामुळे काही साईड इफेक्ट मला तर नाही दिसला, कारण का मी नेहमी महिन्यातून एकदा तरी आपल्या फार्ममध्ये हे आता मीठ देत राहतो पाण्यामध्ये कंटिन्यू. फक्त हे आहे की हे 2 दिवस तरी चालू द्या पाणी, जेणेकरून काय होते ह्या पाण्यामुळे आयोडीनची कमी पूर्ण झाल्यामुळं आपला कोंबड्याचा ते जे माराचा प्रकार आहे तो कमी होते. बघा आता तुम्हाला हे कोंबडी दिसत आहे, हे मित्रांनो हे कुरकुरू त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम होते कोंबड्याचा. चला मित्रांनो, आता पाण्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी मिठाचा वापर किती प्रमाणात करायचा. आणि मित्रांनो आता शेवटी तेच, जर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे छोट्या गोष्टीवर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगली माहिती भेटत जाईल. चला.